नमस्कार मंडळी. पहिली गोष्ट तर जय शिवराय सगळ्यांना. आज आहे 19 फेब म्हणजे आपल्याच महाराजांचा जन्मोत्सव, जो की आहे 396. आणि आज या चांगल्या दिवशी आम्हाला आहे 3 ऑर्डर. पहिली ऑर्डर आहे कार डिलिव्हरी, दुसरी पण आहे कार डिलिव्हरी. तर एका ऑर्डरला मी आहे, दुसऱ्या ऑर्डरला आमच्यासोबत प्रणव शेठ आणि इकडं हर्षल शेठ आहेत. आणि जी तिसरी ऑर्डर आहे ती आहे हळदी आणि वगैरे, तो अख्खा टोटल ओव्हरऑल पॅकेज आहे. तो दिलाय मी माझ्या एका मित्राला अभि म्हणून. तो तिकडे जाणार आणि आम्ही चाललोय पनवेलला. हे जाणार नेरूलला. हे नेरूलवाले सिनेमॅटोग्राफर आणि आज मी पनवेलला चाललोय. बाकी जे काय कुठली गाडी तुम्हाला आहे MG, मला आहे नवीन किया सेल्टॉस. नवीन किया सेल्टॉस. कलर व्हीलर नाही विचारत बसत क्लायंटला. कलर व्हीलर बोलतील तुला शूट करायचं काय, गाडी घ्यायचे काय घेणं तर नाही. पण दोन्ही गाड्या खूप भारी आहेत आणि शूट दोघांचंही खूप चांगलं होणार आहे. आज यांच्यासोबत हे दोघं आहेत. यांना सांगतो थोडेफार तिथं त्या शोरूमला पण भेटते, शूट करा, ब्लॉग शूट करा. त्याने तू पण कर. ठीक आहे, चालेल 100%. आपला प्रणव शेट पण ब्लॉगर आहे, तो पण ब्लॉग शूट करत. दोन्ही ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील, या दोघांच्या एका क्लिपमध्ये बघायला भेटतील. सो स्टे ट्यून. तुम्हाला आता आम्ही पुढे कनेक्ट करू, डायरेक्ट शोरूमला पोहोचणार. बाय बाय. आलोय पहिले CNG भरून घेतो. CNG आज आमच्याकडे प्रणव शेटची एर्टिगा आहे. सगळीकडनं ब्लॅक करून ठेवले. पण्या ब्लॅक कशाला करून ठेवले? गाडी ब्लॅक कशाला करून ठेवले? हर्षल डॉलरहून येतो नक्की का? बरं CNG फुल करून टाक आता. हा आमच्यात असा माणूस आहे ना, ज्याने S25 अल्ट्रा ना, S25 अल्ट्रा घेऊन पस्तावलाय. बाकी कवर तर दोघांना ट्विनिंग घेतलाय. मला पण घ्यायचंय गाडी 17 प्रो सिल्वर कलर. असा जास्त मोठा होता आता. हे पण प्रो मॅक्स ला बॅटरी भारी टिकते. गरिबांचा 13 प्रो मॅक्स हे लेटेस्ट सिरीज होते. आपण नाही CNG भरणं चालू आहे. चालू दे. झालं किती झालं? थांबा भरून भेटतो तुम्हाला. आता एक विषय झालाय तर तुम्हाला सांगतो. बोल जरा, काय झाला? आता गाडी चालवताना मेसेज फिडिंग वाजले आणि एक लहान पोरगा आहे, त्याने मला व्हॉट्सअपला मेसेज केलेत. व्हॉइस रेकॉर्ड ते पण ते दाखव. नंबर नको दाखव, पहिली दाखव. म्हणजे त्याला बोलायचंय का भैया मेरा फोटो एडिट, फोटो ना वीडियो पण नाही, फोटो का एक एडिट बनाना, बहुत बेहतरीन बनाना, मैं आपको फॉलो भी करता हूँ. त्या शेटने मला असं व्हॉइस मेसेज पाठवलेत. आता त्याला कोण सांगणार फोटोचे व्हिडिओ नाही बनत बाळा. आम्ही नाही ते फोटोचे व्हिडिओ बनवायचे काम करत. जाऊ दे त्याला, नको काय रिप्लाय देऊ नको. जाऊ दे त्याला म्हणा सर जी आज नाही हो पाएगा, कल देखेंगे, कल देखते. चला भेटू. अरे बेकार आहे, तू अजून चेक केलं तर अजून भेटतील माझ्या फोन मध्ये. एवढे अतरंगी भरलेत ना. अरे काय भैया, एक क्या बोलते हो, एक फॉलोवर हूँ मैं आपका, उसके लिए मुझे एक एडिट कर दो. मैं आपको बहुत अच्छे से मानता हूँ, जानता आप हूँ, बहुत अच्छा करते हो. मी इथे पण काढील. काय रे, शोरूमच्या इथे पोहोचलोय आम्ही. क्लायंट यायला 5 मिनिटं आहेत, म्हणून आमचा हर्षल भाऊ रेडी होतोय. येस, हर्षल रे. अरे एवढं काय भाई, सगळे लावतात. पॉन्ड्स पावडर आम्ही पण लावतो. काय तू लावतो म्हणून तुझ्या गाडीत आहे. बघा भावांनो, मीच लावत नाही काय. लावतो पण आता तुम्ही ब्लॉग बंद झाल्यावर लागल ती. नाही आम्ही असं पण नाही लावत. इथे राहू दे भाई, थोडं गरम होतंय. बघा पेन एवढे ठेवलेत ना आमचे. मला कसे सह्या करायला लागतात ना पटकन. कुठं नुसते ठेवलेत. काय कोण बोलला पटकन सही कर, कुठं आपली ते 50 लाखाचं डिपॉझिट असं येते. पटकन सही केली का दिला. पेपर चालू पेन लागतातच मला गाडीत. प्रत्येक चाईनला एक पेन देतो, घालवतो का कोणी ठोकणार? अरे आता हे जातील नेरूलला, MG हेक्टरच्या शोरूमला. तो डोंबिवलीवरना क्लायंट निघालेला आहे. आमचे पण 5 मिनिटात येतील. बोलतो लवकर गाडीचा शूट करायचा आहात ना, चावी द्या. गाडी घेऊन डायरेक्ट बाहेर. चावीच नाहीये. तो तुम्हाला एक सीन सांगतो. जो नेरूलचा क्लायंट आहे ना, त्यांची डिलिव्हरी आज आहे, ही पोस्टपोन होणार होती. त्याच्या मागचं कारण असं आहे, 90% पोस्टपोन झालती. त्यांनी डिलिव्हरी जी आहे ना ती अक्षरशः ऍप थ्रू देतात. ते ऍप थ्रू त्यांच्या कारची डिलिव्हरी देतात. का तर काल रात्री त्यांचा शोरूमचा जो वॉचमॅन आहे
त्याची भांडणं झाली का तर त्याचा जी सिक्युरिटीची जी कंपनी आहे ना त्यांनी त्याचं पेमेंट केलं नव्हतं. ह्याला आला राग. ह्याने काय करावं, शोरूम मधल्या जेवढे पण गाड्या आहेत ना सगळ्या गाड्यांच्या चाव्या एका बॉक्स मध्ये ठेवलेला, तो बॉक्स उचलला आणि फरार झाला. आता तो आहे युपीला प्रयागराज मध्ये. तो युपीला आहे आणि आज यांच्या कारची डिलिव्हरी जे देतील कसं, तर आज त्यांना अक्षरशः ऍप वरनं कारची डिलिव्हरी देत आहेत. सो आज त्याची ऍप थ्रू कार डिलिव्हरी आहे आणि हे जाणार आहेत ऍप थ्रू कारवाली डिलिव्हरी शूट करायला. आता व्हिडिओ मध्ये आम्ही ते पण घेऊ कसं काय चालू करतात. सरांना आपण फीडबॅक घेऊ. सर कशी भेटली गाडी तुम्हाला, चावी नाही भेटली काय भेटली. 2 दिवसांनी त्यांना चावी भेटणार आहे ती. तोपर्यंत आहे आम्ही इकडंच शूट करतो कम्प्लीट. रील विल तर 100% नाद बनणार. आपली पोरं सगळी टॉप क्लास आहेत. नाद करायचं नाही. सगळे प्रणव, हर्षल एक तिकडे गेलाय. किती वाजले हो गेला असं नेरल वरनं जाऊन तिकडे जाणार आहे तो. कर स्नॅप टाका. भेटतो तुम्हाला पुढे. शूट चालू आहे गाईज, हे बघा. आणि आपले क्लायंट उतरा तुम्ही उतरा. थांबा परत डोर बंद करून उघडा. या आणि परत येतो तुमचं मस्त आला. कसं आहे गाईस, क्लायंट आले, त्यांची एंट्री शूट झाल्यानंतर ते बघा तिकडे बसलेले. दाखव 1x बसलेले आहेत. हे सगळं झाल्यानंतर ॲक्सेसरीजचं पण शूट कंपल्सरी असतं. बघा तिथं किया शोरूममध्ये इथं ॲक्सेसरीज लागलेले आहेत. मॅक्विल हे सगळं घेऊन ठेवायचं एक्स्ट्रा. कुठं कट्सला किंवा एक्स्ट्रा बीट्स जे होतात ना तेव्हा हे टाकायला होतं. बाकी आता क्लायंटचे जे सिंगल फुटेजेस आहेत ते कव्हर करतो आम्ही. अर्ध्या तासात उरकणार आणि नेरूलला निघणार. भेटू तुम्हाला, सांगतो आता पुढे काय कसं आहे ते नीट बघा. ओके. आमचं शूट तर पूर्णपणे खूप चांगल्या प्रकारे चालू आहे आणि मी हर्षल, प्रणव आम्ही तिघं पण शूट करतोय. तिकडं बघा, हा प्रणव शूट करतोय, हर्षल इथं शूट करतोय. आज हर्षल फुल BTS डाटा कलेक्ट करून घेऊन जाणार आहे आणि रील पडणार ना हर्षल. किती आले सुफान, किती जिद्द ना सोड. रिझल्ट बघू. बाबा तुम्ही या साईडला या बाहेर थोडं. ओके, पाय ठेवू नका. रेडी राहतो, शूट कर. मॅडम काउंट देतील. हा रेडी मॅम. 1 2 3 असं तर मेरा एक फोटो नहीं है. गाडी सोबत घेऊया. झालेलं आहे कार डिलिव्हरी आमची झालेली आहे. आता थोडे डिटेल शूट्स करून आम्ही रोड प्रेझेन्स घेऊन डायरेक्ट नेरूल. काय मेहनत आहे बघू शकता तुम्ही. इथे गाडी चालू, गाडीचं शूट चालू आहे बघू शकता तुम्ही. आणि प्रणव इकडं ब्लॉग चालू आहे माझा. तू शूट ब्लॉग चालू. मेहनत बघा. त्याची कशी माग जाईल, आपली पुढे जाईल. इकडं ब्लॉग चालू आहे माझा. तू शूट कर. जरा वरनं घेतो. घे सनरूप कोल आपला. घ्यायचे तुम्हाला. घे मामा. घ्यायचे तुम्हाला. येस मामा. स्ट्रॉबेरी कितीला आहे दादा. आम्ही मस्त 2 चालू बोला. लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला. लाईक शेअर सबस्क्राईब. चॅनलचं नाव घ्या. सबस्क्राईब. हा चालतंय राहू द्या. बाकी झालं ना, सेल होतंय ना. आता आमचं प्रोनो सेट सगळे घेतील विकत. ठीक आहे सर, थँक्यू. चालू बाबा करतो मी थांब. मित्रांनो आता बघू शकता स्ट्रॉबेरी घेतले काकांकडनं. सीट बेल्ट कर पहिली. अरे बाबा लवकर ऑनलाईन काय ऑनलाईन निघल लगेच आपलं. स्ट्रॉबेरी अशी असते, तुमने तो कभी खाई नहीं होगी. ती तुमच्यावर आहे कशी कॉलाची असते. आणि आता पाणी तर आमच्याकडे आहे, आम्ही धुणार नाही. धुवायची अशी उचलायची बारीक मोठी कुठली व्हायची नाही.
असं एक नंबर. दोन तरी का दोन तरी नाही चांगली लागते अशी पण. हो धुळीची टेस्ट हे हा. देते का थोडं चटपटीत. येस. सो आपण पण घ्या आणि खा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कशी वाटली. हा स्ट्रॉबेरी कशी वाटली यांच्याकडनं या कलंबोली सर्कलला येऊन स्ट्रॉबेरी घ्या. आणि इथं सीएनजी पण भरा. हॅलो आता एमजी शोरूमच्या बाहेर शोरूम पुढे हा त्यांचा सर्व्हिस सेंटर आहे. हे बघ हे दाखव. काय दाखव. थांब, हे बघ ओ माय गॉड ये क्या हुआ है गाइस. इंजिनिअरिंग मध्ये होईल. हे कशी बॅग घालतोय मग. काय ते मेरा बॅग आहे. कशी आहे चांगली आहे ना. दुसरी एक आहे माझ्याकडे पण ती लय लांब आहे मग मला हीच आवडते. तर यार शे उधर ही बहुत मागं पुढं किया गाडी पण काय फायदा नाही झाला. आपली हिंदी मराठी इंग्लिश सगळं मिक्स आहे. अरे जा पुढं. मिशा बघ. हा शोरूम मध्ये येऊन शूट पण चालू झालंय. येस मस्त क्लिप काढतो रे. कोणचं नाव काय. अशी सिनेमॅटिक चॅनलला फॉलो करा. बस मला पण करा. सिनेमॅटिक प्रणव 014. माझ्या भावाला युट्यूबला 2 चॅनल आहेत. नाव नसतं सांगितलं आपण. हे क्लायंट आहेत आपले. हर्षल आणि मी मगाशी या गाडीमध्ये बसलोय व्ही मध्ये. फक्त डोअर ओपन केला आम्ही आणि आतमध्ये गेलो. लाईट बीट सगळा चालूच आहे तेव्हापासून. अर्धा तास झाला. अर्धा तास. इकडं बघा हर्षल. हर्षल इकडे नाही एक मिनिट. आम्ही अर्धा तास आधी आहे ना त्या गाडीचा डोअर ओपन केला आणि आत गेलो. तेव्हापासून लाईटी चालूच आहेत. काय बोलतो या गाडीचं. हा सांगणार पोरं पण ना एवढी आवली आहेत ना. गाडीत बसून बघावं लागतंय. आता ही बंद कशी होईल तेच नाही समजत. तिला काहीच नाही इथं. काय म्हणतो नाही काय पण बोल. गाडी मास्टर एसी आपोआप चालू झाली वाटतं. गाडीला वाजतात का बघ जरा. काय हे गप. गाणी वाजतील गप गप. गाईज काय करू ही बंद कशी कर. हे त्या ऍप वर बंद होणार गाड्या त्या. अरे चाव्याच नाहीत ना. मोठे ये वायरलेस चार्जिंग है गाइस इधर. ऐसा लग रहा है. वायरलेस चार्जिंग आहे. ते छिटकाव गरीबाचा पण नाही. हे झाली कुठे इतनी खुशी झाली बघ. इतनी इथं काहीच नाही का. सगळीकडे ना भेटत. थांब. आणि इथं असतो बाकी हा जो डिस्प्ले एवढा मोठा आहे. आता माझा हात बघा. माझ्या हात एवढा डिस्प्ले. माझा हात इकडे आरशलचं तोंड त्यापेक्षा मोठा हात आहे माझा. गिअर हे कुठे नाही ऑटोमॅटिक आहे. पण ऑटोमॅटिकचं बटन कुठे आहेत. हे बाबा नको लपडे व्हायचे. उतरा. काय प्राइस असेल. प्राइस खायला काच खाली होते रे बेकार. काय विषय पार्किंगचा आहे. अरे हँडब्रेक आहे. हँडब्रेक आहे तो. दाब ना गाडी चालू. अरे नेट. अरे तो आवाजाचा आहे तो बघ. ऑफ दाखवते. आणि जाईये साईन घ्यायची. साईन घेतली आहे तू इकडे. एअर व्हॉल्यूम काय विषय काय नक्की. हा व्हेंटिलेटेड सीट असेल. व्हेंटिलेटर नाही रे. व्हेंटिलेटेड. येस आय नो. आम्ही थांबलोय आता कारण की आता आम्हाला घ्यायचं आमच्या क्लायंटचं एंट्री सीन शूट करायचं आहे. आम्ही येऊन इथं अर्थातच झाला. आतमध्ये कॉफी वगैरे पिऊन झाली. आता ते बघा तिकडे क्लायंट आहेत त्या वॅगनर पाशी. आता त्यांची एंट्री शूट करणार आम्ही इकडनं आणि मग पुढचं शूट वगैरे सगळं कव्हर करणार. गाडी पण त्यांची मस्त वगैरे प्रकारे झाकून ठेवलेली आहे. बाकी या दोघांनी डिटेल शूट केलेलं आहे आणि कार्डचं जे काही डिटेल शूट आहे ते या दोघांनी केलेलं आहे आणि खूप चांगले केले. बघितलं मी. आमचे पोरं पण जरा आता टक्कर द्यायला उतरणार आहेत मार्केटमध्ये. बरेच आहेत. खातील त्यांना 100%. आश्चर्य नाही ना. त्याच नाही बोलणार आता.
सो गाईस अशा प्रकारे आमचं शूट पूर्णपणे झालेलं आहे. दोन्ही गाडींचं शूट झालेलं आहे, MGचं पण आणि कियाचं पण. MG कॉमेट नाही, MG विंडसर होती ती आणि कियाची सेल्टॉस, दोघांचं शूट पूर्णपणे झालेलं आहे आता. आणि आम्ही निघालोय आता टुवर्ड्स घरी. आणि हे बघा हे मागे खाते, दुपारी घेतलेली बेल आता खाते, पूर्ण नरम झाली. स्ट्रगल. बाकी मी तुम्हाला भेटतो आता, पुढे ड्राईव्ह करतोय, भेटतो पुढे. स्टेट आपल्या तिसऱ्या ऑर्डर वरती आपले ऋषी शेठ ऑर्डर ज्यांनी दिली. आणि हे आवी भाऊ ऑर्डर कशी चालली? एकदम मस्त. बाकी जेवण येऊन ये जेव. जेऊ का बोलतो, भूक तर लागले. हे नाही चिकन आलो असता, जेवण घेतो का? The next day. हर्षबंधू आलेत आपले, हर्षबंधू. हाय गाईज, कसे आहेत तुम्ही? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज चाललेलो आम्ही शूटला. आजचा दुसरा दिवस आहे, 20 तारीख. ह्याला घ्यायला आलो मी पोचरीला. मी बघा बेअरफूट आहे, शूज वगैरे इथं सगळं असंच ठेवलंय. आमचा हर्षभाऊ आहे दादा आपल्यासोबत. आज पण आहे आपल्याला कार डिलिव्हरी, महिंद्रा शोरूम. गाडी पण लय भारी आहे ती. तिकडे गेल्यावर दाखवतो. मागच्या दोन्ही गाडी मी रिव्हील केल्या, आता रिव्हील नाही करणार. तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला. आता मी शूज वगैरे घालतो, हर्षला सांगतो ड्राईव्ह करायला. मला थोडं अजून एडिटिंगचं काम बाकी आहे, लिटिल बिट, ते कम्प्लीट करतो. मग तुम्हाला भेटतो पुढे. सर काय सर वीर काय नाही, गाडी चालू गपचूप. काहीच आम्ही पोचलोय महिंद्रा शोरूमला. हे बघा, पण आमचे जे क्लायंट आहेत त्यांनी मगाशी कॉल केला तेव्हा टोल नाका सोडलेला. आम्ही गाडीत वेट करतोय. आणि काल रात्री 2:30-3 वाजेपर्यंत एडिट केला असेल, त्यानंतर झोपून सकाळी परत उठून आलोय. झोपत जाम आहे डोळ्यांवर. आमचे हर्षभाऊ पण दमलेत, ते पण काल शूटलाच होते. सध्या सीझनमध्ये पॅक शेड्यूल चालू आहे खूप. काय करणार, सगळे शूटमध्ये. टायमाला पोरं भेटत नाही तिथं शूटला. हा ना, आमची पोरं तर सगळी ठीक आहेत, पण कधी कधी असं वाटतं ना, भाई ऑर्डर घेतले, देऊ नक्की कोणाला. मी तर असे एक ऑर्डर मी सोडून दिली का त्यांना मी सगळं किती पाठवलं. पोरं आहेत तरी, नाही बोललं तरी आपला ग्रुप आपल्या ग्रुपला किती पोरं आहेत तरी? बघ जरा किती आहेत. 8 पोरं आहेत आता सध्या तरी. 8 पोर आहेत ना. हा, ते अजून ऍड नाही. 8 पोर आहेत अजून, त्यात काही जण ऍड नाहीत. ही पोरं सोडून कधी कधी ऑर्डर लागली ना त्यांना कॉन्टॅक्ट करावा लागतो, पण त्यांना पाठवू का नको असा विचार पण होतो. मग आम्ही ऑर्डर सोडून देतो. ही मेन आमची फिक्स पोरं आहेत, ती जी नेहमी असतात आमच्या सोबत. ते त्यांच्या ओळखीचे पण अजून आहेत. असं नाही का, आमची किती मोठी टीम आहे आपली तरी. ही 8 आणि यांच्या जोडीला जे अजून 3-4 जॉईन झालेत ते त्यांना अजून ग्रुपमध्ये ऍड केलं ना आपण. हा. करू त्यांना हळूहळू. टीम तसं बघायला गेलो, जर एखादं मोठं काम आलं म्हणजे त्यांना कॉन्टेंट क्रिएशन किंवा रील, तर ऍट अ टाइम 3 ते 4 ठिकाणी काम करू शकतो. एवढी मोठी टीम आहे आपली. पोरं सगळी चांगली आहेत, सगळी स्किल्ड आहेत, कामं सगळ्यांची चांगली आहेत. कामं सुद्धा म्हणजे एकदम मन लावून करणारी आहेत. पोरं लय भारी आहेत सगळी. तुम्हाला कधी लागलं तर DM करा. हर्ष विज्युअल्स सिनेमिक्स बाय अनुज. जरी अनुजला केलं तरी काम आमची फिरतात. असं कोणाला आमची कामं आमच्याच ग्रुपमध्ये फिरतात. आता आलोय सध्या महिंद्राला आणि यांची डिलिव्हरी बॉक्स आहे. एवढा जाऊ दे, काय बोलत नाही शोरूम बद्दल, जाऊ दे, सोडा विषय. तो दाखव, वरचा तो दाखव. तो बघा, हा काका बघा तो फोनवर बोलतोय, मगातपासून फ्रेम खातोय नुसता मध्ये मध्ये. हा आला वाटतं सौरभ पवार. दम करतो. क्लायंट चुकीचे समजून आम्ही बसलो शोरूम मध्ये. आमच्या क्लायंट अजून मागेच राहिलेत. बाकी हे बघा, ही बघा नवीन 7XO. हे पण खरंच आहे, जुनी भारी वाटते ना नवीन पेक्षा. जुनी भारी आहे. ही नवीन काढली त्यांनी, चांगलं फीचर असतील का एवढं माहित नाही, पण जुनीला जो डिमांड आहे ना, जुनीच. मला माझी बाय आहे तर मला सेकंड हँड मध्ये घ्यावं लागलं असं वाटतंय. ही हर्षभाई एंट्री घेताना असं वाटतंय. ही बघ शोरूम क्लास आहे बघ. काय डिलिव्हरी बॉक्स त्यांचा तो येडे झाले. XUV 3XO फिरवू का? तुम्हाला फीचर सांगतो, ह्याच्यात हे भेटतं, ह्याच्यात हे भेटतं, त्याच्यात ते भेटतं, बस एवढंच. ही सर्वात बादशाह गाडी आहे ही बाई BE6. मला लय आवडली ही गाडी. तिथे बाजूला जाईल बघा, थार थार भावा हिचेच हे बघ ना. हे असलं हँडल मला वाटतं हातातच येईल आपल्याकडे. नाही हे बघ, अशा गाड्या आहेत ना. हा जो मधला बार आहे ना, हा मला आवडतो. आणि हे बघ आतमध्ये, हे बघ पट्टा.
हे हा पट्टा डोर ओपन करणार होते ना. येस, ही भाषा आहे रे. ही गाडी भारी आहे, ही घेऊ आपण. बाकी आता बघू क्लायंट कधी येतात तसं मग शूट चालू करू. बाय बाय. स्टार एडिशन थार रॉक्स. कम्फर्टेबल आहे रे भाऊ. हा ही भाषा वाटते. अरे ही मोठी आहे, ही कम्फर्टेबल असणारच ना. हर्षलचा कॉल. लुकला पण 2 मिनिटं थांबा. शूटला सुरुवात होते आणि अनुष बघा इथे शूट करतोय. तर तो शूट करतोय म्हणून मी ब्लॉगिंग करतोय. अनुष काय आम्ही शूट चालू करतोय बघा. आमचे जे कस्टमर आहेत ते तिकडे उभे आहेत. त्यांचं आता फॉर्मेशन आम्ही रेडी करतो आणि एंट्री घेतो. तू पुढे ये थोडा, 2 पावलं पुढे. बघा सगळं डायरेक्ट करतात. सगळं सांगायला लागतं कसं काय आहे. आमच्या हर्ष भाऊला पण शूटला लावलाय. कसं आहे नाथ नाथ. आता कॅन्डिडेट मुवमेंट त्यांच्या. आता कॅन्डिड मुवमेंट्स घ्यायचे ना. हर्ष दाखवणार आता कॅन्डिड मुवमेंट्स कसे घ्यायचे. हर्ष पण सांगणार कसं. हर्ष भाऊ कॅन्डिड मुवमेंट्स कॅप्चर करताना कॅप्चर कर. कामाचं दाखवायचं नाही, डायरेक्ट रिझल्ट दाखवायचा. डायरेक्ट रिझल्ट दाखवतो. डायरेक्ट रिझल्ट. पण शूट आत्ताच सांगतो, खूप भारी शूट होणार आहे आणि एकदम जबरदस्त होणार आहे. कारण की एकदम प्रॉपर शोरूम सुद्धा मस्त आहे आणि त्यांची जी तयारी आहे ती पण खूप भारी आहे. मेन तर गाडीचा हार आहे. हारवर गेम असते धमाका होणार. आणि हे रील्स तुम्हाला कुठं बघायला भेटतात. सिनेमिक्स बाय अनुजच्या पेज. स्टे ट्यून. साऊंड चेक चालू आहे आपल्या एक्सयूव्हीचा. ते बंद केलंय ने परत लाव. बघ एक नंबर. हार तर लय भारी आणलंय भावाने आपल्या. बाकी या लाइटिंग हार मस्त आणला शेटने. हार लय भारी आहे. आणि या ज्या लाइटिंग्स आहेत या गाण्याच्या बीट्स वरती चेंज होतात. दादा साईडवर. नाथ फीचर आहे. Base test completed. Now close your eyes अरे आवाज आहे का and काय? feel the vocal. बेकार आवाज. नुसतं शूट करून चालत नाही, सेटअप सुद्धा करावा लागतो. प्रत्येक गोष्टीचा. गाईज यांचं थोडं चेकअप चालू आहे गाडी सोबत. मी आणि हर्ष बसलोय. या फॅनची हवा हा मुठला. हा जो शोरूम आहे ना पनवेलचा, याचा फक्त डिलिव्हरी झोन मध्ये हाच प्रॉब्लेम आहे. एक तर त्या वरच्या लाईटी कमी आहेत. सेकंड थिंग ते एसी असून पण चालत नाही. या फॅनच्या जीवर बसलो. असेच एका खुर्चीवर बसला आम्ही दोघे बघा. एकच आता आपलं शूट झालेलं आहे कम्प्लीट. ऑलमोस्ट शूट कम्प्लीट झालेलं आहे. आता ते तिकडनं गाडी काढतील, शोरूम मधनं निघू आम्ही बाहेर. आणि फक्त लास्टचं रोड प्रेझेन्सचं शूट घ्यायचं आहे. पास दमलेलो आहे. जेवायला बसणार कुठेतरी मी आणि हर्ष आता 100%. स्ट्रगल बघा व्हिडिओसाठी. एका व्हिडिओसाठी बघा बाहेर निघलोय. बघा काय करायचं आता. एवढं स्ट्रगल घ्यायला लागतं. लोकांना वाटतं व्हिडिओ बनवण्याची. आता मी गाडी अरे थांबा जरा शूट कव्हर करू दे. असा रोड प्रेझेन्सचा शूट असा घ्यायचा असतो. One eternity later. तर नमस्कार मंडळी. आम्ही आलोय आता आफ्टर वेडिंग जी वरात आहे त्या शूटला. वरात आणि गृहप्रवेशचं शूट आहे. आजची तारीख आहे 21 फेब म्हणजे माझा वाढदिवस. वाढदिवसाच्या दिवशी मी आणि अभि शूटला आलोय. तिकडं बघा सगळा सेटअप वगैरे. पाहुणे मंडळी इथे गेली निघून. नवरा नवरी आणि त्यांच्या फॅमिलीचं पण जेवण झालेलं आहे.
आता आम्ही निघू वरती, तिथं शूट करू, त्यांचं नंतर गृहप्रवेशचं शूट करू आणि उद्या पण आहे ते पण शूट करूच आम्ही. पण मी ब्लॉग हा इथंच एंड करतो कारण की जाम दमलो आहे आणि याच्या पुढं मला नाही वाटत थोडाफार कंटिन्यू होईल कारण की शूटमध्ये बिझी असू आम्ही. सो हा व्लॉग तुम्ही पूर्ण बघितलाच असाल. आत्तापर्यंत तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आणि याच्या आधीचे पण कसे वाटले हे मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि हो, जाता जाता लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब, इंस्टाला पण इथं पण 100% करा. टाटा, बाय बाय.